हनुमंता संतोषला श्री रघुनाथ स्वानंद सुखे डुलत पाटी थापटीत कपिशी मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेंद्रिय सर्व बुद्धिमतान वरिष्ठम वातात्मज वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. सर्वप्रथम ग्रामदैवत हनुमंतरायाचे नतमस्तक आणि या ठिकाणी आदमापूरचे निवासी श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करतो. या अध्यायाच्या अंती कथेचा प्रसंग आहे. सर्वजणांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाने सांगितलं. आता आपल्या योगिताईने खूप सुंदर वर्णन केलं. हनुमंतराय म्हणतात, रामचंद्र प्रभू तुम्हाला काय घाबरायची गरज आहे, कारण या ठिकाणी मी आहे ना, मद सारिका दूत असता सांगितलं. तुम्हाला घाबरायची गरज नाही. एवढं बोलले आणि सरसावली तयार झाली. तयार झाल्याच्या नंतर हनुमंताचं बोलणं ऐकलं. रामचंद्र पुन्हा आनंद झाला. शब्बास रे हनुमंता. हनुमंताचे पाठ थोपू लागले. म्हणतात, सवेची बोले रघुराजा सवे गवटी पवनात माझ्या शीघ्र करून यावे काजा बंधू राजा उठवावे. त्यावेळेस सांगितलं, हनुमंतराय तुम्ही जी करता ते लवकरात लवकर करा. आता वेळ कमी आहे. आता भाऊन पत्ताना सांगितलं वेळ कमी झाला राहिलाय आणि विषय लांब आहे, जाऊन यायचंय आणखी परत. त्याच्यामुळं आता सवेची उठी लवकर उठा.